जुलै महिना निघून गेला, ऑगस्ट महिना आता संपायला आला. आमच्या आदेश आहेत. आम्ही शेवटी शेतकऱ्यांचंच प्रतिनिधित्व करतो. त्या शेतकऱ्यांना मदत त्या बाबतीमध्ये केली जाईल. मंत्रिमंडळ त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेईल. राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनीत्रा पवार गेल्या, त्यांना नाव द्यायची बैठक बोलावली होती. मला मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिनिट मला माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का ग कुठं गेली होती? काय खरंच ना, मला हे तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून. तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणे आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि काय म्हणलं, आता माझं दाखवतील. अजित पवार असं म्हणले, मग तुमचं काय, मग त्याचं दाखवतील. काय चाललंय? जे जिथं पाणी मोठ्या प्रमाणावर येतं सातत्याने, काही भाग असा असतो की कधीतरी, मित्रांनो सांगतो, 100 वर्षात पहिल्यांदा मे पाऊस पडला. माझ्या तालुक्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. माझ्या तालुक्यामध्ये सरासरी 14 ते 15 इंच आहे. त्या 15 दिवसात 15 इंच पाऊस पडला. हे 100 वर्षात घडलं. ही एखादी गोष्ट कधीतरी घडत असेल 25, 50, 100 वर्षांनी, तर ते निसर्गाचा कोप असतो, धरून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. सातत्याने वर्षात दोनदा पाणी येत असे तर मात्र त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावंच लागतं. कधी कधी आपण धरणं करतो, धरणाचं बॅकवॉटर येतं. जसं आत्ता मधी जिल्ह्यामध्ये गावांना वळसा बसला, त्याच्याबद्दलचा आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे की पुढं तसं सातत्याने होणार आहे का. ते होणार असेल तर आम्ही त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे चांगल्या उंच ठिकाणी, जेणेकरून त्यांना पुन्हा अशा त्रास सहन करावा लागणार नाही अशा पद्धतीनं करणार. दरड जिथं कोसळतात, दरड प्रवण भाग असतो, तिथल्या गावांना पण आम्ही हलवतो की तिथं उद्याच्याला ते खाली आलं तर अख्खच्या अख्खं गाव त्याच्यामध्ये गाडलं जातं. जसं मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं काय काय घडलं ते आपण टी व्हीला पाहिलेलं आहे किंवा पेपरमध्ये वाचलेलं आहे. तशा